सेशन्स आहे की एक वडगाव मावळचे लोकल MLA, तर त्यांचा एक जॉब फेअर होता. तर त्यांनी जॉब फेअरमध्ये BE वालेच कॅन्डिडेट्स होते जास्त, आणि एक जिओ म्हणून कंपनीचा माझ्याकडे क्लायंट होता. तर त्यांना रिसेंटली ते लॉन्च झालं होतं. त्यांना सिम कार्ड सेल्स आणि आहे ना त्यांचं स्टोअर मॅनेजर, ते गॅलरीमध्ये जे कोणी काम करतात अशा प्रोफाईल्स मला भेटल्या होत्या, आणि मी त्या अपॉइंटमेंटला किंवा त्या जॉब फेअरला ॲक्सेप्ट केलं होतं की मी जाणार आहे म्हणून. तर तिथं जवळपास भरपूर मुलं आली होती, पण शक्यतो BEचे असल्यामुळं मला तिथं थोडंसं चॅलेंज वाटत होतं की मी कसं, आता मला जी मुलं पाहिजे आहेत ती 12+ किंवा BCom BAवाली किंवा अंडर ग्रॅज्युएट अशा प्रोफाईल्स मला ॲक्सेप्टेबल होत्या. तर तिथं BE मेकॅनिकल, BE कम्प्युटर सगळे BEचेच प्रोफाईल्स होते. तर मी सगळ्यांना ब्रीफ केलं किंवा सांगितलं की बाबा माझ्याकडे अशा प्रोफाईल, आणि सॅलरी जशी त्यांना अपेक्षित होती, कारण की त्या BEवाल्या कॅन्डिडेट्सला मी बघितलं, जशी अपेक्षित सॅलरी आहे, जेवढा खर्च त्यांनी त्यांच्या शिक्षणाला केला त्याच्या अपेक्षित त्यांना तो पगार मिळत नव्हता, आणि माझ्याकडे जो पगार होता तो त्यांना मॅच करत नव्हता. आता मी त्यांना 2-3 जणांना समजवलं की बाबा असं असं आहे आणि असं प्रोफाईल आहे, जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर तुम्ही कंटिन्यू करा. मी म्हटलं तुम्ही 1-2 महिने बघा, तुम्हाला योग्य वाटत असेल किंवा तुम्हाला त्याच्यात काही करिअर दिसत असेल तर तुम्ही कंटिन्यू करा. तर त्यावेळेला त्या जॉब फेअरमध्ये खूप जुनी गोष्ट आहे, त्या जॉब फेअरमध्ये मी 700 ते 800 मुलांचे ऑफर काढले होते तिथनंच, आणि त्या मुलांनी खूप चांगलं करिअर पण केलं आहे. आता रिलायन्स जिओच्या ऑन रोलला आहेत, आणि बरेच जण आता संपर्कात पण